Good morning, everyone. Am I audible? Yes, ma'am. Okay. So today we are going to see crystal oscillator. Okay. In last lecture we have covered RC phase shift oscillator. Okay. So we will revise what is oscillator. So oscillator is the electronic circuit which generates periodic waveforms. Okay. So that is called as oscillator. So it is also called as waveform generator. So आपण types बघितले ते. So depending on the feedback components used, so they are classified as RC phase shift oscillator, LC oscillator, and then crystal oscillator. त्यातलं पहिलं जे आहे RC phase shift oscillator ते आपण last lecture ला पाहिलं होतं. So the main circuit is a single stage amplifier circuit. The output of amplifier is given to the 3 RC network. Why 3 RC network? Because single RC network generates 60-degree phase shift. Okay, so total by using 3 RC network, it generates 180-degree phase shift. Therefore, the total phase shift of the circuit is 360-degree. Okay, so today we are going to see crystal oscillator. So crystal oscillator are of two types. Precise crystal oscillator and second is Miller oscillator. Miller crystal oscillator. Okay. आता त्याच्या आधी क्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय बघूया. ओके, सो क्रिस्टल ऑसिलेटर इट इज नथिंग बट इट युजेस कॉर्ड्स. कुणाचं माईक चालू आहे बंद करा. मयुरी मुंडे. ओके, आता क्रिस्टल ऑसिलेटर म्हटलं की दिस इज दी सिम्बॉल ऑफ क्रिस्टल ऑसिलेटर. ओके, सो क्रिस्टल म्हणजे काय असतं, इट इज हॅव्हिंग अ क्वार्ट्ज प्रॉपर्टी. क्वार्ट्ज प्रॉपर्टी क्वार्ट्ज यूज होतं म्हणजेच काय तर इट युजेस पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी. सो क्वार्ट्ज मटेरियल त्या क्रिस्टल मध्ये यूज होतं आणि क्वार्ट्ज मटेरियलची काय प्रॉपर्टी आहे तर पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी.
पिझोइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय? Okay. So piezoelectric property म्हणजे काय? When we apply mechanical pressure to this crystal, at that time it generates electric signal. ओके, आपल्याला काय करायचंय? ऑसिलेटर म्हणजे काय? तर पिरियोडिक वेव्हफॉर्म. ऑसिलेटर्स म्हणजे काय? पिरियोडिक वेव्हफॉर्म्स. आणि पिरियोडिक वेव्हफॉर्म्स म्हणजे काय? दे आर नथिंग बट कर्व आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे. सो क्रिस्टल सुद्धा काय करतात? इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट करतात. पण ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स ते कधी जनरेट करतात? जेव्हा त्याला मेकॅनिकल फोर्स आपण अप्लाय करतो तेव्हा ते काय करतात? इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट करतात. आणि हे कोण करू शकतात? तर ज्या कुठल्या एलिमेंट मध्ये पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे तेच एलिमेंट फक्त काय करू शकतात? मेकॅनिकल फोर्स अप्लाय केल्यानंतर ना इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट करतात. ते जे काही पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे दॅट इज देअर इन दी कॉर्ड्स अँड दॅट कॉर्ड्स मटेरियल इट इज यूज इन क्रिस्टल. ओके, आणि क्रिस्टल कसा असणार आपला? सो 2 मेटल प्लेट्स surrounding to the crystal and inner side it contains a crystal and it is having 2 terminals. हे झालं आपलं क्रिस्टल. आता हा स्वतःच एक ऑसिलेटर आहे. ओके, जसे की आपण आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये बघितलं होतं. इट कंटेन्स एम्प्लिफायर सर्किट and then it contains feedback circuit. ओके, एम्प्लिफायरचं आउटपुट परत आपल्या फीडबॅकला इनपुट म्हणून जातंय. ओके, हे तुमच्या आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये होतं. पण क्रिस्टल ऑसिलेटर तसं नाही. क्रिस्टल ऑसिलेटर इटसेल्फ इज अन ऑसिलेटर. ओके, सो इथं जे काही डीसी सप्लाय असेल आणि त्याच्यावर त्याचं जे काही आउटपुट असेल. ओके, क्रिस्टल ऑसिलेटर मध्ये तो स्वतःच काय करतो? तर ऑसिलेशन जनरेट करतो. ओके, मग तिथं सुद्धा हे जे काही क्रिस्टल मटेरियल आहे ते फीडबॅक एम्प्लिफायरच्या आउटपुटला पण कनेक्ट करतो, जेणेकरून तो स्वतःच काय करतो? ऑसिलेशन जनरेट करून तुमच्या एम्प्लिफायर मधनं एम्प्लिफाईड आउटपुट तुम्हाला भेटते. ओके, क्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय कळालं? So crystal oscillator is nothing but it uses quartz material. So quartz material it is having piezoelectric property. So piezoelectric property is nothing but when we apply mechanical force to that material, at that time it generates electric signals. Okay, that is nothing but your quartz crystal. Electric signals generate करतात म्हणजेच काय होतात? तर periodic waveforms तो generate करतो. Okay, now this quartz crystal it is used for very high frequency application. So it is used for very high frequency application. Okay, आपण जे क्लासिफिकेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर हे लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन साठी यूज होते. एलसी ऑसिलेटर हे हाय फ्रिक्वेन्सी साठी होते आणि क्रिस्टल ऑसिलेटर हे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी साठी यूज होते. ओके, सो this crystal oscillator it provides frequency stability. तो काय करतो? तर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करते. फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी म्हणजे काय? इररिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन टेम्परेचर, voltage, current, humidity, your frequency remains constant. म्हणजे फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी म्हणजे काय? जरी तुमचं टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड किंवा व्होल्टेज हे जे काही अदर पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समुळे तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. तुमची फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंटच राहते. Therefore these crystals are used for very high frequency application. जिथं हाय फ्रिक्वेन्सी तुम्हाला जनरेट करायची आहे तिथं आपण काय करतो? क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. आणि तिथं अजून एक ऍडव्हान्टेज काय आहे क्रिस्टल ऑसिलेटरचा? सो इट प्रोव्हाइड्स frequency stability.
फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी म्हणजे काय? सो द फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट इवन इफ द टेम्परेचर चेंजेस, इवन इफ द voltage changes, even if the humidity changes or any other parameter changes, then too the frequency remains constant. Therefore crystal oscillator is used for very high frequency application. कळाले काय क्रिस्टल म्हणजे काय? बघा अजून एकदा रिवाइज करते. सो क्रिस्टल ऑसिलेटरचे 2 टाइप्स आहेत, प्रिसाइज क्रिस्टल ऑसिलेटर आणि मिलर क्रिस्टल ऑसिलेटर. सो पहिले बघूया क्रिस्टल म्हणजे काय. सो दिस इज द डायग्राम ऑफ क्रिस्टल. सो ऍक्च्युअल क्रिस्टल आपल्या आतमध्ये असतात आणि त्याच्या साईडला त्याला सपोर्ट करण्यासाठी 2 मेटल प्लेट्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, सो हे क्रिस्टल कशाचं असतं? सो दिस क्रिस्टल इज नथिंग बट इट इज अ क्वार्ट्ज एलिमेंट अँड दिस क्वार्ट्ज एलिमेंट इज हॅव्हिंग अ पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी. पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय? तर जेव्हा आपण मेकॅनिकल प्रेशर देतो तेव्हा तो काय करतो? इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतो. इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतोच म्हणजे काय करतो? तर पिरियॉडिक वेव्हफॉर्म तो जनरेट करतो. ओके, मग आता हे जे काही क्वार्ट्ज क्रिस्टल आहे तो फार हाय फ्रिक्वेन्सीसाठी आपण यूज करतो. हाय फ्रिक्वेन्सीसाठीच काय यूज करतो? कारण की तिथं फ्रिक्वेन्सी ही स्टेबल राहते. फ्रिक्वेन्सी स्टेबल राहते म्हणजे काय होतं? जरी तुमचं टेम्परेचर, व्होल्टेज, करंट किंवा ह्युमिडिटी सारखे पॅरामीटर्स जरी तुमचे चेंज झाले, तुमच्या कुठलेही एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्सच्या इफेक्टमुळे तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. तुमची फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंटच राहते. त्यामुळेच तो हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन साठी यूज होते. हे कळाले का? येस मॅम. ओके, आता त्याचे इंटरनल डायग्राम बघूया. सो दिस इज द इक्विव्हॅलंट डायग्राम ऑफ क्रिस्टल. हे जे काही क्रिस्टल आहे ह्या क्रिस्टलच्या आतलं डायग्राम. ओके, नाव अगेन देर आर 2 टाइप्स. ओके, आता मी हे रब करते. ओके, हे जे काही क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलच्या आतलं डायग्राम इथे ड्रॉ केलंय. ओके, आता RLC सिरीज हे काय आहे? चॅप्टर नंबर 1 मध्ये बघितलं होतं आपण. व्हॉट इज RLC सर्किट? आठवते का? आठवते का? चॅप्टर नंबर 1 मध्ये ट्यून्ड एम्प्लिफायर्स आपण पाहिले होते. ट्यून्ड एम्प्लिफायर मध्ये ट्यून्ड सर्किट असतात, RLC सिरीज सर्किट असतात किंवा RLC पॅरलल सर्किट असतात. ऐकलंय का नाव कधी? ओके, माझा आवाज येतोय? येस मॅम. हा, ओके. सो तिथं आपण बघितलं होतं जेव्हा ट्यून्ड सर्किटरीची फ्रिक्वेन्सी तुमच्या इनपुट फ्रिक्वेन्सी सोबत मॅच होते तेव्हाच तुम्हाला आउटपुट भेटते. हो की नाही? तसंच इथं सुद्धा त्या क्रिस्टल मध्ये आयदर सिरीज सर्किटरी आहे किंवा पॅरलल सर्किट आहे. सिरीज सर्किट म्हणजे इट ओनली कंटेन्स RLC. ओके,
Parallel circuit म्हणजे the RLC is connected in parallel with the C equivalent. Okay. C डॅश किंवा ह्याला आपण इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर सुद्धा म्हणतो. म्हणजे हे RLC सिरीज सर्किट आहे, ते कॅपॅसिटर आपण सोबत काय करतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. मग आता ऑसिलेटर कधी आपण म्हणतो, ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय, जिथून तुमचं VCC सप्लाय काढल्यानंतर सुद्धा तुमचं ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी जनरेट करते. तसंच इथं क्रिस्टल ऑसिलेटर मध्ये सिरीज रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठी frequency of oscillation is 1/2 pi under root LC. ओके, RC फेज शिफ्ट ची किती होती आठवते का, RC फेज शिफ्ट ऑसिलेटरची लास्ट लेक्चरलाच आपण न्यूमेरिकल सॉल्व केलते. ओके, RC फेज शिफ्ट 1/2 pi under root 6 R into C. R into C, गुड. सो RC फेज शिफ्ट ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन काय आहे, 1/2 pi √6 into RC. ओके, तसंच इथं क्रिस्टल ऑसिलेटरची when the RLC are in series, at that time the frequency is 1/2 pi LC, and when this RLC is in parallel with the C dash, at that time the frequency of oscillation is equal to 1/2 pi under root L into C equivalent. आता C equivalent म्हणजे काय, इट इज दी C into C dash divided by C plus C dash. म्हणजे हा आपला कॅपॅसिटर इथला आणि हा कॅपॅसिटर, या दोघांचं इक्विव्हॅलेंट म्हणजे C इक्विव्हॅलेंट. ओके, आणि C इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला कसा असणार आहे, C into C dash divided by C plus C dash. ओके, मग ह्याला काय, जेव्हा आपण सप्लाय देतो तेव्हा हे काय करतं, फ्रिक्वेन्सी जनरेट करते. ओके, क्रिस्टल फक्त त्याच्या इंटरनल आतलं सर्किट आहे. जर सिरीज क्रिस्टल ऑसिलेटर असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 1/2 pi under root LC. जर पॅरलल क्रिस्टल ऑसिलेटर असेल तर त्याचं फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला काय आहे, 1/2 pi under root L into C equivalent. आणि C equivalentचा काय फॉर्म्युला आहे, नॉर्मल कॅपॅसिटर मल्टिप्लाइड बाय C डॅश डिवायडेड बाय नॉर्मल कॅपॅसिटर C प्लस C डॅश. ओके, हे दोन्ही फॉर्म्युल्यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत. ओके, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवा. RC फेज शिफ्ट ऑसिलेटरचं काय आहे, 1/2 pi under root 6 into RC. क्रिस्टल ऑसिलेटरचा जर सिरीज क्रिस्टल असेल तर 1/2 pi under root L into C. आणि जर पॅरलल सिरीज असेल तर पॅरलल रेझोनन्स असेल तर काय असणार आहे, 1/2 pi under root L into C इक्विव्हॅलेंट. आणि C इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला काय आहे, C into C डॅश डिवायडेड बाय C प्लस C डॅश, कारण की पॅरललचा फॉर्म्युला आहे आपला. ओके, कुठलेही दोन कंपोनंट आपण पॅरलल मध्ये घेतले तर आपण काय करतो, वर दोन त्या कंपोनंटचं मल्टिप्लिकेशन करतो आणि खाली त्या दोन्ही कंपोनंटचं ऍडिशन करतो. हा आपला पॅरललचा फॉर्म्युला आहे. नॉर्मल जरी तुमच्या लक्षात राहिलं नाही, पॅरलल म्हटलं की कॅपॅसिटर हा पॅरलल मध्ये असतो आणि तो इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर कसा फाइंड आउट करायचा, तर पॅरलल फॉर्म्युला, वरती दोघांचं मल्टिप्लिकेशन, खाली दोघांचं ऍडिशन. हे कळालं तुम्हाला, ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. Okay, now we will see first type of crystal oscillator, that is precise crystal oscillator. Draw करा.
तुम्ही बुक नाही का बनवली? बुक नाही बनवली? मग तिथंच पानं सोडून लिहायचं. करा नोटबुक कम्प्लीट. फिजिकली तुम्हाला यावं लागलं तर मग अवघड होईल. झालंय का? Okay. So this is price crystal oscillator. Okay. So here this is the amplifier circuit. And amplifier च्या आउटपुट जे आहे ते आपण फीडबॅकला दिलेलं आहे. अगेन फीडबॅकचा आपण इनपुटला दिलेला आहे. Okay. So this R1 and R2 they forms the voltage divider. So they divide the voltage and proper voltage is given for transistor for the biasing purpose. Then RFC आपण क्लास C amplifier मध्ये बघितलं होतं बघा. कुणाला आठवत असेल तर बघा. RFC is nothing but radio frequency choke. तो काय करतो? DC पास करतो आणि AC तो काय करतो? ब्लॉक करतो. So this radio frequency choke it passes the DC signal and it blocks the AC signal. Okay. Then again RE is the emitter capacitor resistance and C is the bypass capacitor. Okay. आता हे जे काय amplifier आहे, so this is single stage common emitter amplifier which provides 180-degree phase shift between its output signal and between its input signal. Okay. CC2 म्हणजे काय? Coupling capacitor 2. CC1 म्हणजे coupling capacitor 1. CC कॅपॅसिटरचं काय फंक्शन आहे? ते काय करतात? जे इनपुट साइडला कॅपॅसिटर आहे, इनपुट सिग्नल तुमच्या एम्प्लिफायर सर्किटला तो कपल करतात आणि आउटपुट कॅपॅसिटर काय करतात? जे काही आउटपुट सिग्नल आहे ते तुमच्या अदर सर्किटला ते आउटपुट कपल करतात. ओके. नाउ दिस एम्प्लिफायर आउटपुट इज गिवन टू द फीडबॅक सर्किट. आता हे होल जे आहे ते काय आहे? फीडबॅक नेटवर्क आहे. आणि दिस फीडबॅक नेटवर्क कन्सिस्ट ऑफ क्रिस्टल ऑसिलेटर. फीडबॅक नेटवर्क मध्ये आपण काय वापरतोय? क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतोय. So when this amplified signal is applied as an input to the crystal oscillator, again crystal oscillator, it oscillates the frequency and then this output of crystal oscillator, it is given as an input to your amplifier. म्हणजे जे काही क्रिस्टल ऑसिलेटरचे ऑसिलेशन्स आहेत ते ऑसिलेशन्स परत तुमच्या एम्प्लिफायरला इनपुट म्हणून जातात. जे काही ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी आहेत ते तुमचं एम्प्लिफायर सर्किट काय करतं? एम्प्लिफाईड आउटपुट देते आणि देन तो परत कोणाला देतो? क्रिस्टल ऑसिलेटरला देते. सायमल्टेनियसली दॅट आउटपुट इज टेकन टू दी सीआरओ. जर तुम्हाला सीआरओ वर बघायचं असेल तर सीआरओ वर, किंवा फायनल आउटपुट सुद्धा तुम्हाला जे काय एम्प्लिफाईड आउटपुट आहे दॅट सेम आउटपुट इज अगेन टेकन टू दी लोड अँड सेम आउटपुट इज गिवन टू दी फीडबॅक सर्किटरी. फीडबॅक सर्किटरी मध्ये काय वापरलेलं आहे? आपण क्रिस्टल वापरलेलं आहे. So this crystal it will generate the oscillations and that oscillations output म्हणजे जे काय आपले फ्रिक्वेन्सी आहे ते आपण एम्प्लिफायरला इनपुट म्हणून दिलेलं आहे. एम्प्लिफायर परत काय करतो? जे काही जनरेटेड ऑसिलेशन फ्रिक्वेन्सीज आहेत त्याला एम्प्लिफाय करतो आणि परत ते आउटपुटला देतो. दिस क्रिस्टल ऑसिलेटर अगेन इट प्रोव्हाइड्स 180-degree फेज शिफ्ट. therefore the total phase shift is 360 degree. ओके. बघा ह्यात काय आरसी फेज शिफ्ट नेटवर्क सारखं नाही आहे, डायरेक्टली क्रिस्टल वापरलेला आहे. सो क्रिस्टल काय करतो? तो स्वतःच फ्रिक्वेन्सी जनरेट करतो आणि ते कोणते फ्रिक्वेन्सी जनरेट करतात? तर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीज ते जनरेट करतात. मग क्रिस्टलच्या इनपुटला काय आहे? एम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल्स आहेत. सो एम्प्लिफायरचं जे काय आउटपुट आहे ते एम्प्लिफाईड सिग्नल्स आर ऍज अन इनपुट टू दिस क्रिस्टल ऑसिलेटर. क्रिस्टल ऑसिलेटर काय करेल? जे काय त्याला इनपुट भेटलेलं आहे त्याच्यावरनं तो अजून फ्रिक्वेन्सी तो काय करणार आहे? ऑसिलेट करणार आहे म्हणजे जनरेट करणार आहे. जे काही जनरेटेड फ्रिक्वेन्सीज आहेत ते परत आपण कुणाला दिलेले आहेत? तर एम्प्लिफायरच्या इनपुटला. जे काही हाय फ्रिक्वेन्सी जनरेट झालेल्या आहेत त्याला परत एम्प्लिफायर काय करतो? अजून एम्प्लिफाय करतो आणि परत तुमच्या क्रिस्टलला देतो. ओके. जसं आपण क्रिस्टलला इनपुट घेतो तेच आउटपुट जे एम्प्लिफाईड आउटपुट आहे ते आपण तुमच्या लोडला सुद्धा देऊ शकतो. therefore the same output is carry forward and then it is taken as an output. त्यात कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? तुम्हाला डाऊट आहे? No, ma'am.
Okay. Next is Miller sweep generator. So Miller crystal oscillator. म्हणजे दोन डायग्राम आहेत. Okay. आता जे आपण फर्स्ट टाइप बघितलं प्रिसाइज क्रिस्टल ऑसिलेटर त्याची अजून एक डायग्राम आहे. सो आउटपुट जे आहे ते आपण कुठून घेतो? ट्रान्झिस्टरच्या कलेक्टर टर्मिनल मधून घेतो. ओके. सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लीफायर जर आपण बघितलं तर इमिटर हा कॉमन आहे आणि जे काही आउटपुट आहे ते आपण आउटपुट कुठे घेतो? तर त्याच्या कलेक्टर टर्मिनल मधून घेतो. देअरफॉर जे काही आउटपुट आहे ते फीडबॅक सर्किटरीला दिलं म्हणजे ते त्याच्या क्रिस्टल ऑसिलेटरला दिलं आणि क्रिस्टल ऑसिलेटरचं आउटपुट हे परत ट्रान्झिस्टरच्या इनपुटला दिलं. ओके. म्हणजे जी आता आपण डायग्राम बघितली की जे काही सर्किटरी आहे सर्किटरीच्या पुढे फीडबॅक सर्किटरी कनेक्ट केलेला आहे फीडबॅक सर्किटरीचा अगेन आउटपुट आपण इनपुटला देतोय. ते सर्किट सुद्धा सेम वर्क करतं आणि हे सर्किटरी सुद्धा सेम वर्क करते. ओके. जस्ट आपण काय केलं कलेक्टर टर्मिनलचं जे काही आउटपुट आहे त्या आउटपुटला आपण कॅपॅसिटर थ्रू क्रिस्टल कनेक्ट केला आणि क्रिस्टलचं आउटपुट अगेन आपण काय केलं ट्रान्झिस्टरच्या बेसला दिलं. ओके. आणि इथं जे काय तुमचं फायनल आउटपुट आहे त्या आउटपुट तुम्ही इथं अगेन घेऊ शकता. एम्प्लिफाईड आउटपुट तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे ट्रान्झिस्टर काय करेल जे काही त्याला इनपुटला सिग्नल्स आहेत त्याचं ते काय करणार एम्प्लिफाईड सिग्नल्स आउटपुटला देणार आहे. जे एम्प्लिफाईड सिग्नल्स आहेत तेच परत कुणाला गेलेले आहेत क्रिस्टलला इनपुट म्हणून गेलेले आहेत. त्या सिग्नल वरती क्रिस्टल काय करेल तो अजून पुन्हा फ्रिक्वेन्सी जनरेट करेल आणि ते फ्रिक्वेन्सी परत ट्रान्झिस्टरला इनपुट म्हणून दिलेले आहे. ओके. सो बोथ दी डायग्राम्स आर सेम. ओके. सो तुम्हाला मॉडेल आन्सर पेपर जर तुम्ही जुने रेफर केला तर तुम्हाला त्यात अशी डायग्राम सुद्धा दिसेल आणि जी आता प्रिव्हियसली आपण ड्रॉ केली ती डायग्राम सुद्धा दिसेल. दोन्ही डायग्राम सेम आहेत. दोन्ही डायग्रामचं वर्किंग सेम आहे. ओके. सो तुम्ही ही डायग्राम सुद्धा ड्रॉ करू शकता. सो नेक्स्ट इज मिलर क्रिस्टल ऑसिलेटर. ओके.
So this is the diagram of Miller crystal oscillator. Miller crystal oscillator where R1 and R2 are the voltage divider which divides the voltage and it gives the proper voltage for transistor for the biasing purpose. Okay, then RE हे emitter resistance आहे, CE हे तुमचा emitter capacitor आहे. Okay, now here L1 and C1 forms the tank circuit. Okay, LC tank circuit ते फॉर्म करतात. So LC tank circuit ची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी तुमच्या इनपुट फ्रिक्वेन्सी सोबत मॅच झाली तर तीच फ्रिक्वेन्सी तुमचा ट्रान्झिस्टर काय करतो, एम्प्लिफाय करतो. ओके, नाउ हियर the output is taken across this RE resistor and that output is applied as an input to this crystal oscillator. ओके, जे काही तुमचं आउटपुट आहे ट्रान्झिस्टरचं ते RE रेजिस्टरच्या अक्रॉस भेटतं. ते व्होल्टेज किंवा ते जे काही करंट आहे ते आपण कोणाला देतो, क्रिस्टल ऑसिलेटरला इनपुट म्हणून दिलेला आहे. क्रिस्टल ऑसिलेटर त्या इनपुट वरती काय करणार, ऑसिलेशन्स जनरेट करणार आणि ते ऑसिलेशन्स परत कोणाला जाणार आहेत, थ्रू दिस सीसी कॅपॅसिटर दे आर गिवन ॲज अन इनपुट टू दिस ट्रान्झिस्टर. परत तेच जे काही ऑसिलेशन्स आहेत ते आपण परत ट्रान्झिस्टरला ह्या सीसी कपलिंग कॅपॅसिटर थ्रू इनपुटला दिलेले आहेत. ओके, मग आता ऑसिलेटर जी काही फ्रिक्वेन्सी जनरेट करतो त्यामधून एलसी टँक सर्किटरीची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी फक्त तुमचं ट्रान्झिस्टर काय करणार, एम्प्लिफाय करणार. कारण की टँक सर्किट जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा त्याचं काय फंक्शन असतं, जेव्हा टँक सर्किटरीची जी काही रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी इनपुट फ्रिक्वेन्सी सोबत मॅच झाली तरच तुमचा ट्रान्झिस्टर काय करतो, ती फ्रिक्वेन्सी एम्प्लिफाय करतो. रेस्ट अदर फ्रिक्वेन्सीजला तो काय करतो, इग्नोर करतो, एलिमिनेट करतो. ओके, त्यामुळे इथे क्रिस्टल ऑसिलेटर ऑसिलेशन्स जनरेट करणार आहे आणि ते परत ट्रान्झिस्टरच्या इनपुटला जाणार आहे. पण टँक सर्किटरीची फ्रिक्वेन्सी आणि क्रिस्टल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते तेव्हा तीच फ्रिक्वेन्सी फक्त तुमचा ट्रान्झिस्टर काय करतो, एम्प्लिफाय करतो. ओके, म्हणजे इथे तुम्हाला काय भेटतंय, तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल सुद्धा भेटतंय ऍज वेल एज तुम्हाला सिलेक्टेड फ्रिक्वेन्सी सुद्धा भेटते. जसे की रेडिओमध्ये स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीच आउटपुट आपल्याला पाहिजे असते, बाकीचे फ्रिक्वेन्सीज आपल्याला इग्नोर करायचे. तसं जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करायचं असतं ऍट दॅट टाइम दिस मिलर क्रिस्टल ऑसिलेटर इज यूज वेअर crystal is used in feedback circuitry and LC tank circuit is used at the output circuitry. Therefore, the output of this transistor is taken through this RE resistor and it is applied to the crystal as an input and crystal जे काय output आहे that is given to the base of transistor. पण ट्रान्झिस्टरच्या इनपुटला जे सिग्नल्स येते त्यातलं कुठलं सिग्नल एम्प्लिफाय करायचं ते हे एलसी टँक सर्किट ठरवतंय. जेव्हा एलसी टँक सर्किटची फ्रिक्वेन्सी हे तुमच्या क्रिस्टल ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सी सोबत मॅच करेल तीच फ्रिक्वेन्सी फक्त तुमचा ट्रान्झिस्टर काय करणार आहे, एम्प्लिफाय करणार आहे. कळाले, त्यात काय डाऊट आहे? नाव दिस क्रिस्टल ऑसिलेटरचं मेन ऍडव्हान्टेज काय आहे तर it generates high frequency and it gives frequency stability. मगाशी सांगितल्याप्रमाणे it generates very high frequency आणि तो काय करतो, frequency stability provide करतोय. frequency stability म्हणजे काय तर frequency remains constant with respect to your temperature, voltage, current, humidity and other environmental parameters. म्हणजे तुमच्या सर्किटरी मध्ये दुसऱ्या कंपोनेंट्सच्या पॅरामीटरमुळे तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी स्टेबल राहते. अजून जर तुमचे एक्सटर्नल पॅरामीटर्स असतील जसे की टेम्परेचर, ह्युमिडिटी त्याच्यामुळे सुद्धा तुमचं हे क्रिस्टल ऑसिलेटर काय करतं, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी देते. मग डिसएडव्हान्टेज काय आहे, एक मेजर डिसएडव्हान्टेज आहे, कोण सांगू शकते? त्याच्या ऍडव्हान्टेज मध्येच डिसएडव्हान्टेज आहे. पॉवर नाही, पॉवर तर जास्त लागणारच कारण की तो हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करतोय. तो हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करताय म्हणजे तो लो फ्रिक्वेन्सी जनरेट करत नाही. सो त्याचा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. जे काय ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज आहे, जे काय आपण ऐकतो वगैरे ते ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज इज लो फ्रिक्वेन्सी रेंज. तेच लो फ्रिक्वेन्सी रेंज कॅनॉट बी जनरेटेड बाय दिस क्रिस्टल ऑसिलेटर. मग हा क्रिस्टल ऑसिलेटर आपण कुठं कुठं वापरतो, मायक्रो कंट्रोलर्स मध्ये वापरतो, टीव्ही ट्रान्समीटर्स मध्ये युज करतो, फ्रिक्वेन्सी सिंथसायझर म्हणून आपण युज करतो,
सिंथेसायझर मध्ये आपण यूज करतो. ओके, सो मायक्रो कंट्रोलर नेक्स्ट सेमेस्टरला तुम्हाला सब्जेक्ट आहे MAA म्हणून. ओके, मायक्रो कंट्रोलर आणि ऍप्लिकेशन 8051 ची IC आहे, त्याला कंटिन्युअसली क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट करावं लागतं. सो ही ती 8051 ची IC आहे आणि इथं तुम्हाला असा क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट करावं लागतं. सो क्रिस्टल ऑसिलेटर काय करतात, तर ऑसिलेशन जनरेट करते. ऑसिलेशन जनरेट करतात म्हणजेच काय होतं, फ्रिक्वेन्सी जनरेट करते. तर ह्या फ्रिक्वेन्सी वरती तुमचे सगळे ऑपरेशन त्या IC मध्ये कॅरीड आउट होतात. तसंच टीव्ही ट्रान्समीटर मध्ये, सो टीव्ही ट्रान्समीटर काय करत असतं, तुमचे सिग्नल जनरेट करत असतं आणि ते लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल होत असतात. तर तिथं सुद्धा हा क्रिस्टल ऑसिलेटर आतमध्ये सगळे सिग्नल सिंक्रोनायझेशन करण्यासाठी यूज होतात. ओके, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर पण सेम. फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर मध्ये जे काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीजला क्लॉक पल्स देण्यासाठी हा आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. क्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय, क्लॉक पल्स देण्यासाठी आपण वापरतो. क्लॉक पल्स म्हणजे हे असे स्क्वेअर वेव्ह. मग ही झाली पहिली क्लॉक पल्स, ही झाली सेकंड क्लॉक पल्स, थर्ड क्लॉक पल्स. मग एकेका क्लॉक पल्स वरती त्याचे ऑपरेशन्स होतात आणि ते क्लॉक पल्स प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, तर हा क्रिस्टल ऑसिलेटर करते आणि तो फक्त आणि फक्त हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करते, लो फ्रिक्वेन्सी जनरेट करत नाही. आणि तो काय करतो, फ्रिक्वेन्सी स्टेबल ठेवतो. म्हणजे समजा ह्या मायक्रो कंट्रोलरच्या आजूबाजूला समजा जर ट्रान्झिस्टराइज सर्किट असेल, तर ट्रान्झिस्टराइज सर्किट जास्त वेळ ऑन राहिल्यामुळे काय होतं, ट्रान्झिस्टर गरम होतात. त्यामुळे ट्रान्झिस्टरला आपण काय करतो, हीट सिंक प्रोव्हाइड करतो. समजा जर एखाद्या हीट सिंक यूज केलं नसेल, तर त्याच्या हाय टेम्परेचरमुळे त्या क्रिस्टलच्या फ्रिक्वेन्सीवरती काहीच चेंज होत नाही. क्रिस्टल ऍज इट इज फ्रिक्वेन्सी तो काय करतो, जनरेट करतो. म्हणजे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी तो जनरेट करतो. कळालंय? कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? राईट डाऊन वन एक्झाम्पल, न्यूमेरिकल घ्या ह्याच्यावरचं. टेक कॅल्सी, टेक पेन, टेक नोटबुक अँड राईट डाऊन एक्झाम्पल. Write down. The AC equivalent circuit, the AC equivalent circuit of crystal has the values of crystal has the values L is equal to has the values L is equal to 1 Henry, capital H लिया, 1 Henry, comma C is equal to 0.01 picofarad, 0.01 picofarad, comma R is equal to 1000 ohm, R is equal to 1000 ohm, and C dash, C त्याच्यावरती dash, C dash is equal to 20 picofarad, C dash is equal to 20 picofarad. Full stop and continue. Determine the series resonant, determine the series resonant and parallel resonant frequencies. Determine the series resonant and parallel resonant circuit. Write down first given data. ओके, काय काय दिलेलं आहे, L ची व्हॅल्यू दिलेली आहे, C ची व्हॅल्यू दिलेली आहे, R ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि C डॅश ची व्हॅल्यू दिलेली आहे. L ची व्हॅल्यू काय 1 हेनरी, C ची व्हॅल्यू 0.01 पिकोफॅराड, then resistance 1000 ohm, C dash is equal to 20 picofarad. ओके, आणि फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड FS आणि FP.
म्हणजे सिरीज रेझोनंट फ्रिक्वेन्सी and parallel resonant frequency. Okay, then write down solution. Firstly, for series resonant frequency, काय फॉर्म्युला आहे बघा, एफ एस लिहायचं इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट एल सी. आता इथे सी ची व्हॅल्यू कुठली घेणार, नॉर्मल सी, नॉट सी डॅश. ओके, काय येतं बघा, 1/2 पाय अंडर रूट 1 इंटू 0.01 पिकोफॅराड किंवा 10 इंटू 10⁻⁻12. काय झालं नवीन घेतलं नाही पाय इंटू रूट करा इंटू रूट 1 इंटू 0.01 इंटू 10⁻⁻12. किती येते आन्सर, आले का कुणाचं, किती येते आन्सर, आले का, मोदी, शेळके, कुलकर्णी, ढेरे, मोहळकर, 1.59. जाधव. 1.59 काय, पुढे हर्ट्स, मेगा हर्ट्स, किलो हर्ट्स, काय युनिट काय ते, Megahertz 1.59. 1.59 megahertz. हा गुड, 1.59 मेगा हर्ट्स. हे झालं सिरीज रेझोनन्स सारखी. आता आपण पॅरलल रेझोनन्स साठी बघूया. सेकंड फॉर आता पॅरलल रेझोनन्स साठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे, एफ पी इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट एल इंटू सी इक्विव्हॅलेंट. मग आधी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, सी इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायचंय. सी इक्विव्हॅलेंटचा काय फॉर्म्युला आहे, सी नॉर्मल सी इंटू सी डॅश डिवायडेड बाय सी प्लस सी डॅश. किती येते बघा, किती आहे, 0.01 इंटू 10⁻⁻12 इंटू 20 इंटू 10⁻⁻12 डिवायडेड बाय 0.01 इंटू 10⁻⁻12 प्लस 20 इंटू 10⁻⁻12. सी इक्विव्हॅलेंट किती येते सांगा मला, सी इक्विव्हॅलेंट किती येते बघा, फास्ट सॉल्व करा, आपल्याकडे तेवढा वेळ नसणार आहे. ओके, एमसीक्यू एक्झाम होऊ दे का तुमची थेअरी एक्झाम होऊ दे, तुम्हाला एवढा वेळ नसणार आहे. तुम्ही एवढा टाइम घेत बसला तर तुमचे क्वेश्चन स्किप्स होतील, राहतील तुमचे क्वेश्चन्स. ओके, सो थेअरी एक्झाम जरी असला तरी तुम्हाला डायग्राम आणि न्यूमेरिकल्स मुळे 3 तासाचा टाइम पिरियड पुरत नाही. आणि एमसीक्यू एक्झाम जरी असली आणि त्यात जर 4-5 न्यूमेरिकल्स जर आले चॅप्टर नंबर 2 मध्ये क्लास बी पॉवर अँप्लिफायरचे आणि इथं असे, तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. त्यामुळे फास्ट सॉल्व करा. 9.99 into 10⁻⁻15.
9.99 into 10 raised to minus 15. गुड. आता ही व्हॅल्यू तुमच्या FP च्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करा. 1/2 पाय इंटू रूट अंडर रूट 1 इंटू 9.99 इंटू 10 raised to minus 15. आलं का तुमचं? हम्म. 1.59 megahertz. 1.59 मेगाहर्ट्ज. ओके, म्हणजे दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेमच आली. ओके, सो जनरली पॅरलल रेझोनन्सचा फ्रिक्वेन्सी हे तुमच्या सिरीज रेझोनन्स पेक्षा जास्त येतं, पण इथं दोन्ही सेम आलेले आहेत. सो सिरीजचं सुद्धा 1.59 मेगाहर्ट्ज, पॅरललचं सुद्धा 1.59 मेगाहर्ट्ज. सो डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ दिस सी डॅश इट मे हॅपन. ओके, झालं का? आलंय का सगळ्यांचं हे? सी इक्विव्हॅलेंट कसं काढायचं कळालं का? सी इंटू सी डॅश डिवायडेड बाय सी प्लस सी डॅश. त्यांना ते काय म्हणा MST कॅल्सी द्या. ती कॅल्सी आहे का? नॉर्मल कॅल्सी वरती होत नाही ते, है ना? हा, कोणाचं राहिलं असेल तर त्यासाठी मग आला का आन्सर? नेक्स्ट पॉइंट इज स्वीप जनरेटर. Sweep generator, SWEEP or time based generator. Next point is sweep generator, which is also called as time based generator. Okay, so sweep generators are also called as time based generator, TBG. So time based generator त्याला काय म्हणतात? Because the output waveform varies linearly with time. Okay, जी काय आउटपुट वेवफॉर्म असणार आहे ती तुमच्या टाइम सोबत लिनियरली व्हॅरी होते. लिनियरली व्हॅरी होते म्हणजे काय? जसं जसं तुमचा टाइम चेंज होते तसं जसं तुमची वेवफॉर्म काय होते? चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो नाव हिअर जे आधीचे आपले सगळे होते ते कशावर होते? विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती तुमचं काय होतं? आउटपुट चेंज होत होतं. पण इथं विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचे आउटपुट वेवफॉर्म चेंज होते. मग हे मोस्टली स्वीप जनरेटर आणि टाइम बेस्ड जनरेटर हे कुठे युज होतात? तर तुमच्या CRO मध्ये युज होतात. आपण CRO मध्ये बघतो आउटपुट वेवफॉर्म. ओके, सो तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघितले असेल बघा, EMI मध्ये. ओके, इथं जे ओरिजिन पासून मेजर होते हे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. आपण CRO चे नॉब चेंज करतो म्हणजे काय चेंज करतो? आपण टाइम बेस्ड जनरेटर चेंज करतो. ओके नाही, चेंज झाल्यावर मग इथं तुम्हाला तुमची वेवफॉर्म चेंज होताना दिसते. ओके, आणि हे जे काय असणार तुमचं मॅग्नेट्यूड असणार आहे. पण ही जी काय वेवफॉर्म आहे ती विथ रिस्पेक्ट टू काय चेंज होते? तर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते. त्यामुळे हे स्वीप जनरेटर्स किंवा टाइम बेस्ड जनरेटर हे कुठे कुठे युज होतात? तर CROs मध्ये युज होतात. अगेन टीव्हीज मध्ये युज होतात. टीव्ही वरती आपल्याला जे स्क्रीन वरती जे काही इमेज पिक्चर डिस्प्ले होत आहे ते विथ रिस्पेक्ट टू काय होतं? विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्प्ले होत आहे. ओके, कधी तुम्ही ऐकलं असेल बघा टीव्ही वरती किंवा मूवीज मध्ये इमेज पुढे जाते आणि व्हॉइस मागून येतो.
हो की नाही, किंवा एकतर इमेज माग असते आणि व्हॉइस पुढे होतं. हे कशामुळे होतं तर टाइम मिसमॅच होतंय. म्हणजे जे काही सिग्नल्स ऑडिओ आणि व्हिडिओ सिग्नल्स आहेत ते विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज झाले पाहिजेत. त्यामुळे हे स्वीप जनरेटर टीव्हीज मध्ये यूज होतात ऍज वेल एज दे आर यूज इन रडार्स ऑल्सो. रडार्स मध्ये सुद्धा अशा प्रकारचे टाइम बेस्ड जनरेटर यूज होतात. मग ह्याच्यात मेनली 2 टाइप्स आहेत. ओके, फर्स्ट आहे व्होल्टेज टाइम बेस्ड जनरेटर. And second is current time based generator. ओके, जी काही आउटपुट वेवफॉर्म आहे ते आउटपुट वेवफॉर्म टाइम सोबत चेंज होते. मग त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, एक तर व्होल्टेज टाइम बेस्ड जनरेटर आणि सेकंड आहे करंट टाइम बेस्ड जनरेटर. म्हणजे व्होल्टेज टाइम बेस्ड जनरेटर किंवा करंट टाइम बेस्ड जनरेटर okay. So इथे बघा. So this is the diagram representing that the waveforms are linear, are having linear relation with time. मग ही वेवफॉर्म आयदर व्होल्टेज असू शकते किंवा करंट असू शकते. ओके, व्होल्टेज आणि करंट मध्ये काय फरक असणार आहे, फक्त करंटचा अँप्लिट्यूड हे थोडंसं कमी असणार आहे विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज, बिकॉज आय इज इक्वल टू काय असणार आहे, आय इज इक्वल टू व्ही इंटू आर. ओके, देअरफॉर जे काही तुमचे अँप्लिट्यूड्स आहेत ते बघा, जसं जसं टाइम चेंज होतं तसं जसं तुमचे अँप्लिट्यूड्स काय होतात, चेंज होतात. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, दे आर हॅव्हिंग लिनियर रिलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि जे काही तुमचं वेवफॉर्म इन्क्रीज होते त्याला आपण काय म्हणतो, स्वीप टाइम म्हणतो. स्वीप टाइम मीन्स तुमची अँप्लिट्यूड इन्क्रीज होते. आणि जिथं अँप्लिट्यूड तुमचं कमी होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरेशन टाइम. ओके, जिथं तुमचा अँप्लिट्यूड इन्क्रीज होते त्याला आपण काय म्हणतो, स्वीप टाइम म्हणतो. ऍक्च्युली इथं स्वीप जनरेटर्स मध्ये ऍक्च्युली आपण कॅपॅसिटर्स यूज करतो. सो स्वीप टाइम मध्ये काय होतं, कॅपॅसिटर चार्ज होतात. ओके, आणि जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतात त्या टाइमला आपण काय म्हणतो, रिस्टोरेशन टाइम असं आपण म्हणतो. कॅपॅसिटरच्या चार्जिंग टाइमला स्वीप टाइम असं म्हणतो, कॅपॅसिटरच्या डिस्चार्जिंग टाइमला आपण रिस्टोरेशन टाइम म्हणतो. आणि हे जे काही चार्जिंग अँड डिस्चार्जिंग होत आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाइम होते. जसं जसं टाइम चेंज होते तसं जसं त्याचं चार्जिंग इन्क्रीज होते ऍट स्पेसिफिक लेवल. अगेन when the capacitor is fully charged then it starts to discharge. That is called as restoration time. Okay, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? So we will stop here today and next lecture मध्ये आपण मग स्वीप जनरेटरचे टाइप्स बघूया, दॅट इज टाइम बेस्ड जनरेटरचे पण टाइप्स बघूया. ओके, कोणाला यात काही डाऊट आहे? No, ma'am. No, ma'am. Wait, we will take attendance.